या मिरजोळ्या राजकीय घडामोडीमध्ये सुद्धा ना शिवसेनेचं त्यावेळेला आता ज्यांनी 2 दिवसात प्रवेश केला वैभव पाटील यांचे वडील कैलासी विठो पाटील हे सुद्धा पंचायत समिती सभापती होते शिवसेनेचे आणि वैभव पाटील यांच्या आईसुद्धा ह्या सुद्धा या ठिकाणी पंचायत समितीच्या सभापती होत्या विभावरी पाटील. आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा भाजपचे नेते कैलासजी विजय सालीम यांचं सुद्धा ह्या भागामध्ये मोठं प्रभुत्व होतं, त्यांचं वर्चस्व होतं. आणि त्यामुळे सुद्धा भाजपच्या कमळ या निशाणीवरती सुद्धा पंचायत समिती उपसभापती योगेश पाटील झाले होते आणि सदस्य स्नेहल पाटील सुद्धा होत्या. मग एकंदरीत हा सारा प्रवास आहे ना, हा सगळ्या पक्षांचा प्रवास या मिरजोळी जिल्हा परिषद गटात झाला. काँग्रेस, भाजप एक संघ असताना शिवसेना, नंतर उदय सामंतांचा उदय सामंत राष्ट्रवादी असताना राष्ट्रवादी आणि नंतर उदय सामंतांनी राष्ट्रवादी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता शिवसेना. म्हणजे हा मतदारसंघ विकास कामांसोबतच नेत्यांवर सुद्धा काही ठिकाणी अवलंबून राहिला आणि त्याचबरोबर त्या ठिकाणच्या सगळ्या ह्या राजकीय घडामोडी ह्या मिरजोळे जिल्हा परिषद गटात घडत गेल्या. राजकारणातला एखादा मतप्रवाह असेल किंवा राजकारणातली काय स्थित्यंत्र अशी वेळोवेळी घडत जातात. ती काय सगळी एकदम घडत नाहीयेत, तर टप्प्याटप्प्याने ती घडत जातात आणि त्या भागामधलं त्या पक्षाचं अस्तित्व हळूहळू कमी होत जातं आणि पुन्हा नव्या पक्षाच्या अस्तित्व त्या ठिकाणी तयार होतं. आता आपल्याला बघायला गेलात तर रत्नागिरी जवळचा मिरजोळे हा भाग तसा साधारणपणे मिरजोळा जिल्हा परिषद गट हा साधारणपणे सध्याचा विचार केला तर 19 ते 20 हजार मतदारांचा जिल्हा परिषद गट. आता त्या गटामध्ये 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख वैभव पाटील असतील किंवा उपविभाग प्रमुख डॉक्टर मयुरेश पाटील असतील आणि त्यांच्या काही मंडळींनी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून म्हणजे मशालीची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेतला आणि त्यामुळे त्या मिरजोळा जिल्हा परिषद गटामध्ये आता जवळपास शिवसेनेचं एखादी वर्चस्व निर्माण झालंय असं म्हणायला काय अडचण नाही. पण मिरजोळा जिल्हा परिषद गटाचा राजकीय प्रवास पाहिला ना आपण तर सुरुवातीला हा काही काळ थोडाफार काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यावेळेला काँग्रेसचे मिरजोळ्याचे सरपंच कैलासवासी यशवंत परकार सुद्धा झाले होते. त्यावेळेला सुद्धा बहुजन विकास आघाडी ज्यावेळेला सुजित झिमण यांनी स्थापन केली त्यावेळेला सुद्धा विशेषतः कुणबी समाजामध्ये त्यांच्या सभांना किंवा त्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री अनंत गीते यांच्या सुद्धा सभेला चांगले प्रतिसाद मिळायचा. मग त्यावेळेला शिवसेनेत काम कोण करायचं तर माजी जिल्हा परिषदेचे जयसिंग घोसाळे असतील, प्रकाश रसाळ असतील, काही प्रमाणात त्या ठिकाणी आता सध्या उद्धव ठाकरे गटात असलेले विजय देसाई असतील, यांनी कुठेतरी शिवसेना त्या ठिकाणी भक्कम उभी केली. शिवसेना संघटन उभं राहतं ते काही नेते मंडळींचा जरी त्याच्यामध्ये समावेश असला तरी तिथल्या लोकांची मानसिकता बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरणेने झालेला हा मतदारसंघ आहे. त्या भागातल्या मतदारांमध्ये बाळासाहेब ठाकरेंमध्ये एक आत्मीयता आहे आणि त्यानंतर मग शिवसेनेचं त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण झालं. नंतरच्या काळात पालकमंत्री उदय सामंत तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी त्या ठिकाणी काही प्रमाणात आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये काही अंशी त्यांना यशही आलं. पण त्या ठिकाणी सरपंच सुद्धा राष्ट्रवादी झाला, उपसरपंच राष्ट्रवादी झाला आणि त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये उदय सामंतांनी प्रवेश केल्यानंतर एखादी किंवा एक संघ शिवसेना असताना गेल्या जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीत बाबू माप हे मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आले. म्हणजे धनुष्यबाण सुद्धा त्या ठिकाणी घरोघरी पोचलं कारण शिवसेनेची विचारधारा मानणारा तो वर्ग होता. आणि त्यानंतर आता पुन्हा 2 दिवसावरी झालेल्या प्रवेशामुळे धनुष्यबाण आणखीन त्या ठिकाणी रोवला गेला. साधारणपणे हा 19-20 हजार लोकसंख्येचा जिल्हा परिषद गट मिरजोळे असला तरी औद्योगिक दृष्ट्या त्या ठिकाणी त्याला महत्व आहे कारण इंडस्ट्री एरिया म्हणून मिरजोळे जिल्हा परिषद गटाकडे पाहिलं जातं आणि विशेषतः भंडारी आणि कुणबी हे 2 समाजाचा प्रभाव त्या गटामध्ये जास्त आहे. बाबूबाब निवडून आले त्या ठिकाणी ते सतत गेले काही वर्ष कार्यरत होते. त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेच्या धनुष्यबाणवरती निवडून आले, लोकांनी त्यांना आपलंसं केलं, त्यांनी कामं केली, चांगला प्रचार केला, प्रसार केला आणि त्या ठिकाणी लोकांमध्ये आपली एक चांगली लोकप्रियता मिळवली. आता सुद्धा पुन्हा राजकीय स्थित्यंतर त्या ठिकाणी झाले. उद्धव ठाकरे गटाचे मयुरेश पाटील असतील किंवा वैभव पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली उदय सामंत मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रवेश केला. पण एकंदरीत कसं आहे की नेतृत्व तयार होतं ना किंवा एखादा जिल्हा पक्षाचं संघटन तयार होतं ना ते असं टप्प्याटप्प्याने होत जातं आणि नंतर मग पहिल्या पक्षाचा प्रभाव असतो तो काही प्रमाणात कमी होतो, दुसऱ्या पक्षाचा प्रभाव वाढतो आणि एकंदरीत सारासार विचार केला तर मिरजोळा जिल्हा परिषद गट हा आता एक हाती
शिवसेनेचा झाला असं म्हणायला हरकत नाही. पण मागच्या सगळ्या पार्श्वभूमी पाहता मुळात तो विचार शिवसेनेचा मानणारा वर्ग त्या विचाराचा असल्या कारणाने येत्या काळामध्ये ही राजकीय स्थित्यंतर झाली तरी आता उद्याच्या निवडणुकीत मात्र मिरजोळे जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा उमेदवार जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला 2 उमेदवार निवडून येतील असं एकंदरीत आता राजकीय दृष्ट्या पाहिलं जाते आणि ते खरं होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.